आयुष्य खूप लहान आहे परंतु खूप छान आहे। शिवरायांच्या मातृभूमीमध्ये जन्माला आलो याचाच आम्हाला सार्थ अभिमान आहे। जिथे डोळे उघडले त्या शिवनेरीमधील शिव आणि जिथे डोळे मिटले त्या रायगडमधील राय आणि या दोन जन्म मृत्यूमधल्या क्रांतिकारी पर्वाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी क्रांती आपण पाहतोय। आणि आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण SK प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। 1 मिनिटाचा वेळ घेईन। अगदी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ज्या टीमनी क्षेत्ररक्षणाची रचना केली, कैलासवासी बाळासाहेब दादा चोरट, कोंडवली आणि कुसगाव या नावाने ही टीम खेळते। मित्रांनो, वाई तालुक्यातील त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील प्रत्येक स्पर्धेला सहभागी होणारं एक व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने कोंडवली गावचे सुपुत्र, एक लेजेंड खेळाडू कैलासवासी बाळासाहेब दादा चोरट यांचं काही महिन्यापूर्वी अगदी छोट्याशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या नावाने ही टीम आज या स्पर्धेमध्ये खेळते। संघाने क्षेत्ररक्षणाची रचना केली। आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहून आपण त्यांना 2 मिनिटाची श्रद्धांजली वाहूया। मी प्रेक्षकांना त्याचबरोबर आमचे सर्व खेळाडू असतील, कॉमेंट्री बॉक्समधील सर्व आमचे कॉमेंटेटर असतील यांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या कॅप असतील, गॉगल असतील रिमूव्ह करून आपण कैलासवासी बाळासाहेब दादा चोरट कोंडवली गावचे हे खेळाडू यांच्यासाठी 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया। ओम शांती शांती। थँक्यू सो मच। अगदी मॅचला प्रारंभ होतोय। पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये कैलासवासी बाळासाहेब दादा चोरट यांच्या नावावरती असणारी टीम म्हणजेच या टीमचे कॅप्टन अक्षय चोरट पहिला बॉल टाकतील आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही ऐकताय निवृत्ती शिंदे यांचा आवाज। धन्यवाद। धन्यवाद देसाई साहेब। या ठिकाणी जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रथम गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय चोरट आपल्याला पाहायला येतोय। पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी पहा, पाठीमागे मिस झालाय परंतु तिथे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे आणि बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एका धावेने आपल्या संघाचं खातं खोललंय। ते मात्र मराठवाडी आणि बनपुरी हे दोन्ही संघाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजीसाठी पाहिलं तर अक्षय चोरट पहिला चेंडू या ठिकाणी एक धाव मात्र या ठिकाणी दुसऱ्या चेंडूवरती अगदी चांगला खेळ आहे, तिथे मात्र चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने। तोपर्यंत दोन्ही फलंदाज पाहत आहेत, चेंडू फील्ड केला जातोय, क्षेत्ररक्षण अगदी सुंदररित्या पाहायला मिळतंय। एका धावेबरोबर आपण जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतील। डबल बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, हंगामा सुरू झालाय आणि आज खऱ्या अर्थानं सकाळी पाहिलं रात्रभर धो पाऊस पडत होता परंतु आज सकाळी मात्र पहिल्या मॅचमध्ये पाऊस पडला, तिथे थोड्याशा धावा कमी पाहायला मिळाल्या। त्यानंतर मात्र एक चांगली बॅटिंग पाहायला मिळते परंतु इथे मात्र चांगला झेल टिपलाय आणि कॅच विन द मॅच म्हटलं जातं आणि कॅच मात्र टिपला जातोय। फलंदाज माघारी परततोय, बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळेल अतुल भालेकर। आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते 2 गाव 1 टीम ही संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आणि बी ग्रुपमधून ही दुसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। इथे मात्र लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय, पंच सांगतात की इथे वाईट आहे, पुन्हा चेंडू टाकावा लागेल। अवंतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते, ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अक्षय चोरट या ठिकाणी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय। हा देखील चांगला चेंडू होता, थोडासा बॅटची लीडिंग एज घेऊन पाठीमागे चाललाय, शर्यत चालू आहे। दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये अगदी चपळाच्या गतीने इथे मात्र
2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावा घेत असले तरी धावफलक मात्र सातत्यपूर्ण या ठिकाणी हलता ठेवण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळते. शांत क्रिकेट आहे. थोडंसं विकेट गेली आहे इथे मात्र आपण पाहिलं अतुल भालेकर यांना माघारी पाठवलंय अक्षय चोरड याने. त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रवीण. ते देखील या ठिकाणी शांत पद्धतीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. अगदी पटकन चेंडू विकेट किपरच्या गुलदस्त्यामध्ये जाऊन विसवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी अक्षय चोरड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पहा. थोडंसं कुठेतरी या ठिकाणी फलंदाजाला आक्रमण करावं लागेल. अगदी चांगला चेंडू होता. पायांवरती जाऊन आदळलाय. चेंडू पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट होतीये. षटक क्रमांक आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी पहिलं मात्र कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1 गडी बाद 6. जाऊया तोपर्यंत एक चेक. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे अर्थातच सातारा जिल्हा आणि नवी मुंबई मधील वेल फिनिशर ज्यांना म्हटलं जातं आणि सह्याद्री स्पोर्टचे सर्वेसर्वा सतीश सनस यांचं आगमन होतं आहे. मनापासून स्वागत. त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे मागील कमिटीचे सदस्य धनंजय सकपाळ यांचंही आगमन होतं आहे. धनंजय आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर भोसले डेकोरेटरचे सर्वेसर्वा अंकुशजी भोसले यांचंही आगमन होतं आहे. अंकुश भोसले आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपली स्पर्धा आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे. सर्वांचं सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून स्वागत करूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जाऊया. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पाहुण्यांचं शुभ आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र किशोर गोलंदाजीवरती आलाय. पहिला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला काही समजलं नाहीये. सरळ निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिलं षटक अगदी अप्रतिम टाकल्यानंतर त्याच्या पावलावरती अगदी पाऊल ठेवून गोलंदाजी टाकत असताना आपण पाहतोय किशोर याला. 40+ खेळाडू आहे वाईमधून परंतु इथे मात्र पंचांचा कॉल येतोय. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू वाईट कॉल दिलाय. एक अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला धावपलकावरती सोडता येईल आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावरती. पहिलं षटक अगदी अप्रतिम पाहायला मिळालं. त्यानंतर या ठिकाणी किशोर देखील आपली चांगली चोख कामगिरी या कुसगावचा हा गोलंदाज आपण पाहतोय आणि चांगली एक गोलंदाजी करताना या ठिकाणी पाहतोय. लाईन आणि लेंथवरती इथे गोलंदाजी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहेत. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी यार्कर चेंडू टाकला होता परंतु तिथे मात्र एक धाव काढण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतायत त्या मात्र 8 या धावसंख्येवरती. पहा पहिल्या षटकामध्ये विकेट आला ना तिथपासून थोडंसं मी म्हणेन या दोन्ही फलंदाजांमध्ये कुठेतरी शांत ठेवण्यामध्ये यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय चोरड याचं कौतुक केलं जाईल. त्याच्यानंतर गोलंदाजीसाठी किशोर याचं देखील आपण कौतुक केलं जाईल कारण की दोन्ही गोलंदाज अगदी आपली चांगली कामगिरी आपल्या टीम कोंडवली कुसगाव टीमसाठी करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही टीमचे खेळाडू आज एकत्र आणि खेळत असताना क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉडी लँग्वेजवरती चेंडू जाऊन आढळलाय परंतु तिथे मात्र धावांची धावाधाव केली जाते. एकेरी दुहेरी धावा घेत धावफलक अगदी बाईच्या स्वरूपात आपल्याला धाव पाहायला मिळते. गोलंदाजी अगदी आपण पाहतोय किशोर याची लाजबाब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र बॅटची लेडिंग चेंडू चाललाय पाठीमागे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पंचांचं बोट आकाशाकडे. बॅक टू पोलँड. एक सन्मान आम्ही घेतोय. खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठानमधील एक विनोदी खेळाडू ज्यांच्याकडे नेहमी आम्ही पाहतो
आणि आमचे जिवलग मित्र धनंजय सकमाळ यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सकाराम शेठ कदम यांना विनंती करतो, आपण धनंजय सकमाळ मित्रांचे मित्र ज्यांना म्हटलं जातं, आपण करूया त्यांना आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित. थोडीशी घाई करा, मी विनंती करतो बॅट्समनला आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. आपण धनंजय संकपाळ यांना सन्मानित करतोय मुख्य व्यासपीठावरती. श्री सकाराम शेठ कदम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी किशोर निकम यांचे चिरंजीव या ठिकाणी आपल्याला निदर्शना पाठीमागे विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी ज्यांनी आता रनआउट केला ते ज्यांची चिरंजीव होते, अगदी चांगला पाठीमागे विकेटच्या पद्धतीने काम करतायत. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी किशोर याचं कौतुक केलं जाते, अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत केली जाते. 40+ खेळाडू आहे आज. खऱ्या अर्थानं इथे मात्र एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कुसगावचा हा सितारा आज वयाला बंधन नाही आहे क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो, रबल बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतोय. आज आपला या ठिकाणी चांगला क्लास दाखवताना या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी किशोर दादा यांना. समोर नवीन बॅटर आपण पाहिला तर अजित दादा सुतार, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला अगदी आपण पाहिलं तर गणेश शिंदे देखील पाहायला मिळत आहेत. चांगला पटका आहे तिथे, मात्र चेंडू चाललाय, एक धाव कंप्लीट झाली आहे, तुतुमय झालाय तिथे, मात्र क्षेत्ररक्षक थोडंसं मिस अंडरस्टँडिंग झालं होतं जरूर, परंतु एक धाव तिथे मात्र थांबवू शकले नाहीत. आणि आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटकांचा या ठिकाणी कालावधी संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जर पाहिली तर 10 या अंकावरती आणि 2 गडी बाद 10. रक्षण करणारी टीम आपण कृपया कोंडवली आणि कुसगाव लगेच आपण गोलंदाजाला आमंत्रित करा, कारण की जसा जसा वेळ पुढे चाललाय तसा तसा वेळ आपल्याला कमी पडणार आहे. कारण की आपण जेवढी घाई गडबड कराल ना तेवढे अगदी पुढचे सामने आपल्याला चांगल्या ओव्हरचे देखील खेळवता येतील आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं नियोजन आपण पाहतोय सकाळपासून, ज्यांच्या माध्यमातून कौतुक केलं जाईल संतोष दादा देसाई, तसेच त्यांच्याबरोबर सकाराम शेठ आणि त्यांचा सर्व मित्र परिवार यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आणि या स्पर्धेला साथ लाभले आमचे गुरुवर्य समालोचक सन्माननीय आदरणीय या ठिकाणी निलेशजी मर्डेकर आणि जयेशजी भोसले, तसेच आकडे तज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज आपण ज्यांना ओळखतो ते आमचे गुरुवर्य सन्माननीय हे दोन्ही समालोचक आज या मंचावरून लगेच आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं त्यांच्या समवेत या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिली. त्या स्पर्धेच्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि इथे मात्र एक मोठा धमाका, मोठा ब्लास्ट अटम बॉम्ब फोडला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये एक लाजवाब फटका, पॉवरफुल ताकद या ठिकाणी दाखवले आणि अजित सुतार याच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. थोडंसं शांत हा देखील चांगला फटका आहे, समोरच्या दिशेला अगदी ग्राउंड शॉट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणतीही चुकी नाहीये, एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. असं डीजेच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळतील मॅडी एकविरा डीजे साऊंड सर्व्हिस यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक विकेट आल्यानंतर डीजेचं काम पाहतात, ओव्हर झाल्यानंतर डीजेचं काम पाहतात आणि सुंदर अशी गाणी देखील त्यांच्या माध्यमातून इथे वाजवली जाते. इथे मात्र यॉर्कर भन्नाट पाहायला मिळतोय, लेग बिफोरची अपील आहे, परंतु एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर गणेश शिंदे होते आणि अजित कुठेतरी गडबडले आणि तिथे मात्र थांबवलंय अजित यांनी गणेश शिंदेना. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शैलेश वरे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी खराब चेंडू, खराब लाईन आणि इथे मात्र अवंतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता धावसंख्या आपण जर पाहिली तर या षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्या त्या टोटल 9 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या मात्र या ठिकाणी टीम मराठवाडी आणि
बनपुरी टीम संघाची धावसंख्या. या ठिकाणी चांगला चेंडू अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय गोलंदाज या ठिकाणी आणि अपयशी ठरतोय तो मात्र या ठिकाणी फलंदाज. पहा अगदी चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते इथे. सतीश सनस दादा यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहा शैलेश वरे यांचा खराब चेंडू, वाईट चेंडू, अवंतर धाव पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या अर्थी दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी टाकली होती, परंतु या षटकामध्ये अगदी एक षटकार आलाय, परंतु इथून थांबून चालणार नाहीये, स्फोटक फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू थोडासा खाली राहिला आहे, स्वतःवरती नाराज फलंदाज आपण पाहतोय. अजित यांना काही समजलं नाहीये, परंतु गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल, कारमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील ते मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. गणेश शिंदे, गणेश शिंदे देखील एक चांगले खेळाडू आहेत, परंतु आज मात्र त्यांना स्ट्राईक वरती जावं लागेल आणि आपल्या हातामध्ये या ठिकाणी या मॅच सूत्र मात्र घ्यावं लागेल. गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आपण पाहतोय. तिक्कट मारा, चेंडू हवेमध्ये समोरच्या दिशेला लँड झालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, पकडला जातोय चेल, फलंदाजचा संपला जातोय खेळ. बॅक टू पवेलियन, डगआउट मध्ये एक मोठा मासा हाती लागलाय. अजित वरे माघारी जाताना पाहायला मिळतील. अजित सुतार क्षमा असावी. आणि या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला अगदी समालोचन क्षेत्राच्या समोर. तोपर्यंत जाऊयात डीजे मॅडी यांच्या. दोन्ही संघांना आम्ही कॉल देतोय. टीम दोंडेवाडी 11 आणि टीम ससेवाडी 11 भोर तालुक्यातून या दोन टीम बिलॉंग करतात आणि त्यांच्या विरोधामध्ये वाई तालुक्यातील नामवंत संघ आहेत SSC असरे आणि त्यांच्यासोबत CKM बोरगाव. दोन्ही संघांच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतोय टॉससाठी या. सत्र क्रमांक 1 चा खेळ जसा संपेल तसा तुमचा आम्ही टॉस करू. टीम दोंडेवाडी, टीम ससेवाडी, टीम आसरे आणि टीम बोरगाव, चला टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. संपलेत आणि धावसंख्या मात्र झाली 20. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अजित दादा सुतार यांचा, ताकद मिळाली नाही, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. अगदी चांगला झेल या ठिकाणी टिपला गेला. नवीन बॅटर दीपक नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील आणि गोलंदाजीच्या रणवेवरती आपण पाहू शकाल आकाश चोरट हा गोलंदाजी शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. आणि इथे मात्र गणेश शिंदे आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा विचार असणार आहे तो मात्र या ठिकाणी मराठवाडी आणि बनपुरी टीमचा. मात्र या ठिकाणी खराब चेंडू, पंच सांगतायत की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. आकाश सोरट पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रणवेवरती पाहतोय. हाफ ट्रॅकर आहे, चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच काय सांगतायत याच्याकडे लक्ष असेल आणि पंच पुन्हा एकदा तोच निर्णय देत आहेत आणि एक अतिरिक्त बाउन्स वॉर्निंग देखील गोलंदाज आपल्याला देताना पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू, लगातारचे हे 2 चेंडू वाईट, 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 22. हा देखील खराब चेंडू, हॅट्रिक साजरी केली जाते. गोलंदाज या ठिकाणी पहा लाईन वरती कुठेतरी भरकटताना आपल्याला पाहायला मिळते. कट्ट्यावरच्या गप्पा घरामध्ये पप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती एक अचूक टप्पा तुम्हाला टाकावा लागतो. इथे मात्र तिथं कुठेतरी वंचित आपल्याला पाहायला मिळतो हा गोलंदाज. आता मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा चेंडू कार्पेटच्या साह्याने ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्णपणे सहजरित्या पूर्ण करता करता दुसरी देखील धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र चांगला चेंडू होता, त्यावरती 2 धावा. अजून या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. गणेश शिंदे मात्र स्ट्राईकला अजूनही स्थिर ठोकून स्तब्ध उभे आहेत. त्यांच्या बॅटीतून एक मोठा फटका येईल का आणि पुन्हा एकदा या ठिकाणी एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होतील का? हा देखील खराब 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 थोडीशी खराब गोलंदाजी या ठिकाणी शेवटचे षटक टाकत असताना आपण पाहतोय. आकाश
चोरट या ठिकाणी पाहिलं तर आत्ता या षटकामध्ये लगातारचे 3 चेंडू वाईट, त्यानंतर 1 चेंडू चांगला आणि त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळाले. फुलटा चेंडू आहे, स्वागत केलंय, चेंडू चाललाय सीमा रेषे पार, षटकार फरा. समाचार हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज जर पाहिलं तर आकाश चोरट या ठिकाणी गोलंदाजी करत असताना 3 चेंडू लगातारचे वाईट, त्यानंतर एक चांगला चेंडू, त्यानंतरचा वाईट आणि आताच्या चेंडूवरती एक चांगला जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू चाकून झालेत आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र या ठिकाणी चांगला चेंडू थोडासा खाली राहिला, एक धाव मात्र कंप्लीट झाली. चपळाच्या गतीने दुसरी धाव घेणार का? या ठिकाणी थ्रो देखील चांगला आहे, परंतु तिथे मात्र 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज दीपक चोरघे आणि या ठिकाणी आपण गणेश शिंदे यांना पाहतोय. एका धावेसाठी मित्रांनो क्रिकेटमध्ये झुंजावं लागतं, रडावं लागतं. आज या ठिकाणी सगळताना आपल्याला दिसतोय. एका धावेसाठी मराठवाडी संघ आणि बनपुरी संघ आणि खूप साऱ्या धावा जमा करण्याचा नक्कीच प्रयत्न करतायत. धावसंख्या झाली आहे 34 धावा. या ठिकाणी पहा स्लोअर चेंडू खाली राहिला आहे. गणेश शिंदेना काही समजला नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता टाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाते. गोलंदाज एका दिशेला आपण पाहतोय. गोलंदाज कुठेतरी अडचणीत गोलंदाजी करत होता, परंतु पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. समोरच्या दिशेला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतील तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये कंप्लीट. चेंडू पाठीमागे चाललाय. पहा स्ट्राईक वरती गणेश शिंदेना यायचं होतं, ते देखील आलेत, परंतु क्रिकेटमध्ये खूप साऱ्या आपण चुका करतो मित्रांनो. पहा एक चूक आपल्याला महागडी पडू शकते, कारण की चुकांचा भुर्दंड देखील सुसावा लागतो. जिथे तुम्हाला धावा येतील ना त्या धावा तुम्हाला घ्याव्या लागतात. इथे कुठेतरी थोडीशी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरे गणेश शिंदे फुलटॉस. इथे मात्र पहा पंचांचा कॉल येतोय. नो चेंडू आहे. इथे देखील दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. नो प्लस 2. इथे मात्र 3 धावा अंकित केल्या. धावसंख्या झाली आहे 39. एक चांगला चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा या ठिकाणी फायदा घेता आला नाहीये गणेश शिंदे ना. आता मात्र थोडेसे कुठेतरी थकलेला पाहायला मिळतात आणि या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे, परंतु आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल या ठिकाणी गणेश शिंदे यांच्यासाठी. आकाश चोरट आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. इथे मात्र काय घडलंय? क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, चेंडू देखील चांगला आहे. पंच देखील सांगतायत की हा चेंडू मात्र अगदी परफेक्ट चेंडू आहे. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 देखील संपलंय आणि 40 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. ते मात्र या ठिकाणी मराठवाडी बनपुरी टीमने टीम कोंढवली कुसगाव टीम सोबत. तोपर्यंत जाऊयात डीजे ऑपरेटर यांच्याकडे. महत्वपूर्ण टॉस आहे, जिथे टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आसरे आणि बोरगाव हे 2 टीम खेळतील. अतिशय चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन दादा या प्लीज, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. महत्वपूर्ण लढत आहे. एका बाजूला भूर तालुका आहे, दुसऱ्या बाजूला वाई तालुका आहे. 2 नामवंत संघांमध्ये मोठी लढत आहे आणि त्याचा आम्ही टॉस करतोय. सचिन दादा यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. टॉस कोण मागेल? यस, टीम धोंडेवाडी आणि ससेवाडीकडून कॉल दिला जाईल. काटा हा कॉल आहे.
आणि टीम धोंडेवाडी आणि ससेवाडी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल दादा? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. गोलंदाजी करताय, समोरच्या टीमला बॅटिंग करायला सांगताय. किती धावांपर्यंत त्यांना रोखाल? समोरचा संघ खूप चांगलाच आहे, त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. थँक्यू सो मच. आपण जाऊया सतीश सनस यांच्याकडे. बॅटिंग करायचे, किती धावा स्कोरबोर्डती लावल्या जातील या मॅच मध्ये? नक्कीच पिच सुका आहे तर 60+ धावा माराव्या लागतील, परंतु पावसाळी क्रिकेटचा प्रॅक्टिस कोणाचंच नाही. जरी 50 झाले तरी त्या डिफेन्स करण्याचा प्रयत्न करू. 2 गाव 1 ची संकल्पना आहे. गोगवे गावच्या माध्यमातून स्पर्धा येते. कसं वाटतं या मैदानात आल्यानंतर? नक्कीच खूप चांगली संकल्पना आहे आणि ग्राउंडवर बोलायचं तर 23 ग्राउंड नवी मुंबईमधलं सर्वातलं टॉपचं ग्राउंड आहे. आणि 2 गाव 1 संकल्पना पावसाळी बेस्ट आहे, कारण का पावसाळ्यामध्ये मुलं अवेलेबल होत नाहीत. एका टीमचे 11, 2 टीमचे जर 11 करायचे म्हणले तर ज्यांना खेळायला भेटत नाही ते सुद्धा खेळायला येतील आणि ही संकल्पना चांगली आहे. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण सर्वांनी या मॅचचा आनंद घेऊया. सेकंड इनिंग आहे. सेकंड इनिंग लवकरात लवकर सुरू करा आम्ही विनंती करतो. क्षेत्ररक्षण लावणारी टीम, पाटण तालुक्याची टीम, आपण क्षेत्ररक्षणाची रचना त्वरित करा. त्याचबरोबर बॅटिंग करणारी टीम कैलासवासी बाळासाहेब दादा चोरट स्मृती 11 आपले बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. थोडंसं फास्ट करा आपल्याला विनंती आहे, कारण सेमीफायनलच्या मॅचेस आणि फायनलची लढत जास्तीत जास्त कशी जास्त षटकांची होईल हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आता मात्र वेळ वाचवा. महत्त्वपूर्ण लढत आहे. सेकंड इनिंगकडे पुन्हा एकदा जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये निवृत्ती शिंदे यांचा आवाज पुन्हा एकदा ऐकूया. धन्यवाद. चेक. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने KSK प्रतिष्ठान आणि KSK प्रतिष्ठानच्या प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांचा आवाज आपण नेहमी ऐकत असतो, अर्थातच वारणेवाडी आणि कुरुशी गावचे सुपुत्र संतोष दादा शिंदे, एक उत्कृष्ट समालोचक, आपल्याला विनंती केली जाते मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर मित्रांचे मित्र, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस ज्याला म्हटलं जातं आणि एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे, अर्थातच सुनील जाधव सर, आपल्यालाही विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. संतोष दादा आणि सुनील दादा मुख्य व्यासपीठावरती या. स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे आणि कित्येक वर्ष सुनील जाधव सर यांनी गोगवे टीम आणि त्या गोगवे टीमचं नेतृत्व केलंय आणि त्यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण राहते. दोघांनाही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि मॅचचा आनंद घ्या. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद देसाई सर. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. या ठिकाणी मराठवाडी बनपुरी संघ आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय ओपनर जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. अभि चोरट स्ट्राईकला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्राईकला जर पाहायला गेलं तर चिंतामणी निकम ही जोडी ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 40 धावांचा पाठलाग चिरफाड करण्यासाठी ही मैदानाच्या जोडी आतमध्ये दाखल झाली आहे आणि पहिलं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. बनपुरी एक्सप्रेस अतुल बहालेकर गोलंदाजीच्या रनवरती आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 40 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कोंढवली कुसगाव या टीमला दोन्ही टीम आज एकत्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या दोन्ही टीम मधून अगदी चांगली टीम बनली आहे आणि दोन्ही संघांचा खेळ या ठिकाणी आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर 39 धावा झाल्या. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय अभि चोरट चिंतामणी निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि त्यांच्या समोर गोलंदाजी साठी जर पाहिलं तर अतुल बहालेकर या ठिकाणी आपल्याला बनपुरी एक्सप्रेस पाहायला मिळतील गोलंदाजीच्या रनवरती. चला मॅच चालू करायची आहे. वेळ घेऊ नका, कारण की इथून पुढे अजून खूप साऱ्या मॅचेस आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. आज जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर स्वर्गीय विजयदत्त देसाई स्मृती चषक 2024 भव्य दिव्य ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी संकल्पना, प्रत्येक असोसिएशनच्या 2 टीम आणि 2 टीममधून आपण 6-5 स्क्वॉड घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालोय आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा एक आगळा वेगळा या ठिकाणी आपण जर पाहिला तर इतिहास पाहायला मिळतो आणि
आज या ठिकाणी जर पाहायला गेलं तर ही बी ग्रुपमधून दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय, जिथे 24 चेंडू आणि 40 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू ऑफ साईडला पण पटकवलाय, तिथे मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र कम्प्लीट केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान देखील मानलं जाते दोन्ही फलंदाजांमध्ये. अभित सोरट आणि चिंतामणी निकम यांच्या माध्यमातून संघाचं खातं खोललंय जरूर, परंतु इथून पुढे असूनही 39 धावा करायच्या आहेत. त्या 39 आणि 23 चेंडू मात्र शिल्लक आहेत. बनपुरी एक्सप्रेस एका दिशेला आपण अतुल भालेकरला पाहतोय, त्यांच्या समोर आता मात्र चिंतामणी पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर भारताचा यष्टीरक्षक माजी संघनायक कर्णधार ज्यांचा वाढदिवस आहे, महेंद्रसिंग धोनी आणि KSKचा बाहुबली क्षितिज मोरे यांचा देखील आज वाढदिवस आपण पाहतोय. इथे मात्र वाईट चेंडू आणि खराब चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. वेग आहे, नियंत्रण आहे, परंतु टप्पा मात्र या ठिकाणी खराब पाहायला मिळतोय. वाईट या ठिकाणी एक धाव पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 2. 23 चेंडू 38 धावांचं समीकरण आहे. इथून पुढे असूनही आपण पाहतोय बनपुरी एक्सप्रेस आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी गोलंदाजी रणनीतीवरती अगदी समोरच्या दिशेला स्ट्रेट डायव्ह फटका आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव मात्र कम्प्लीट होताना पाहायला मिळते. थ्रो मात्र खराब होता, परंतु तिथं मात्र गॅदर केलाय. पाठीमागे यष्टीरक्षक याने गणेश शिंदे आहेत पाठीमागच्या दिशेला आपण पाहतोय. थोडंसं शांत क्रिकेट ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती मराठवाडी बनपुरी टीमची, त्या पद्धतीने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज या दोन्ही टीम मध्ये जर पाहायला तर एक चांगली मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल का, कारण की मॅच असून बाकी आहे. पहिलं षटक टाकत असताना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय अतुल दादा भालेकर यांच्या माध्यमातून. त्यांच्या समोर आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगला फटका, काही का चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जातील, चांगला कॅच पकडला जातोय. पहिला झटका, पहिला हदरा या ठिकाणी मिळवलाय. या ठिकाणी टीम मराठवाडी बनपुरी संघाने आणि बॅक टू पोलंड डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील या ठिकाणी अभित सोरट. साही सुतार याने अतिशय अप्रतिम चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि फलंदाजीला माघारी पटवण्यामध्ये यशस्वी मिळवलंय. कारण गोलंदाजाला हवी असते क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आहे. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स देखील तेवढाच वाढला जातो आणि इथून पुढे गोलंदाजीवरती पुन्हा एकदा तयार होतील पाहायला मिळतील या ठिकाणी अतुल भालेकर. बनपुरी एक्सप्रेस समोर फलंदाज जर पाहिला तर अमित वरे मैदानाच्या आतमध्ये बॉन्ड आलेत. हाफ ट्रॅकर चेंडू पंचांकडे दाद मागितली, अपील मागितली आहे, फेटाळून लावतील का पंच, लक्ष आहे. परंतु या ठिकाणी पहा अति उत्साहित होते गोलंदाज यष्टीरक्षक, परंतु त्यांना मात्र दाद दिली नाहीये पंचांनी आणि येथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अमित वरे मुंबई महाराष्ट्र पोलीस आज आपल्या देशाची सेवा करत असताना आज या ठिकाणी आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, आपल्या अश्विनच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. पहा इथे चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक मारा, बॉडी लँग्वेज वरती जाऊन आदळलाय. डॉट चेंडूची सांगता हम भी किसी से कम नहीं है भैया हे देखील दाखवून देत असताना बनपुरी एक्सप्रेस या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती अतुल भालेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. का मला बनपुरी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं हे दाखवून देत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठवाडी बनपुरी टीम कडून. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या मात्र झाली आहे 3. या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू कट केलाय, चेंडू चाललाय सीमारेषे पार, फरार 4 धावांसाठी येतोय लाजवाब चौकार.
जर पाहायला गेलं तर कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 7. इथून पुढे जर पाहिलं तर 18 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावा इथे रोखू जाऊ शकतात का हे देखील पाहावं लागेल, परंतु इथे मात्र दोन्ही संघ दरम्यान ही मॅच रफ आणि टफ पाहायला मिळेल. अगदी शांत वातावरणामध्ये चाललेली मॅच, पाऊस नाहीये, परंतु इथे मात्र ज्या ठिकाणी गोलंदाजी हवी तशी पाहायला मिळते. फलंदाजाला कोणते मोठे फटके खेळू देता येत नाही आहेत, परंतु इथून पुढे या ठिकाणी या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील गणेश शिंदे, नवी गणेश शिंदे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक बेस्ट ऑलराऊंडर फलंदाज गोलंदाज मिस्टर PTPL गणेश शिंदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालेत. समोर आपण जर पाहतोय चिंतामणी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांच्या साथीला जर पाहिलं तर अमित वरे चांगली साथ देत आहेत, परंतु अजून आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ कालावधी अजून शिल्लक आहे. गणेश शिंदे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज, बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आपल्या संघासाठी. आता मात्र चांगला पटकाय, कॅच होईल का? 1 बाउंड चेंडू जाईल निघून सीमा रेषे पार, फरार. 4 धावांसाठी येतोय लाजबाब लाजबाब चौकार, 4 धावा. इसे या ठिकाणी आपण पाहतोय एक चौकार मात्र आलाय चिंतामणी याच्या बॅट मधून. आता मात्र चांगला चेंडू गणेश शिंदे यांचा, अगदी चांगला चेंडू कमबॅक केलंय गोलंदाज गणेश शिंदे आणि एक चौकार आला, त्यानंतर मात्र थांबवून ठेवलंय फलंदाज चिंतामणी याला. अगदी चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर निधाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जशास तसं उत्तर दिलं जात आहे, परंतु या ठिकाणी फलंदाज देखील आपण जर पाहिलं तर चिंतामणी देखील चांगली फलंदाजी करतो एका दिशेला. त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर अमित वरे ते देखील चांगले करतात. त्यांच्या बॅटिंगमधून एक चौकार देखील पाहायला मिळालाय, परंतु समोर गोलंदाज गणेश हा देखील चांगला चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. अफलातून अप्रतिम एक चांगली गोलंदाजी गणेश शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काही काळ शांत ठेवलंय, एक चौकार आला, त्यानंतर 2 चेंडू लगातारचे डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील बॅटची लिडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय, थोडस क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देऊन चेंडू चाललाय. तिथे मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहा एक झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होताना पाहायला मिळतो. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, त्या ठिकाणी मात्र चेंडू अगदी हाताला चटका देऊन पाठीमागच्या दिशेने गेला, तिथे मात्र एक धाव रोखू शकले नाहीत. आता मात्र अजित वरे तसेच या ठिकाणी आपण पाहतोय सातारा ग्रामीण क्रिकेटचे समालोचक सन्माननीय तुषार दादा जांभळे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. या ठिकाणी चेंडू मात्र हळूहळू चाललाय सीमारेषेकडे, तिथे मात्र चेंडूचा आणि क्षेत्ररक्षकाची एक शर्यत लागताना पाहायला मिळते. आणि पाहता पाहता अगदी इथे पाऊस नाहीये तरी सुद्धा इथे मात्र एक प्रेक्षकांना पाहण्यासारखा क्षेत्ररक्षक नक्कीच जरूर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने आपण पाहिला तर जरी चौकार आला असेल 4 धावा मात्र इथे धावून काढण्यामध्ये यशस्वी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कोंडवली कुसगाव टीम अगदी पुढे जाताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16 या अंकावरती. आमच्या साथीला अक्षय गुणलेखकाच्या भूमिकेत आपण सकाळपासून पाहतोय, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आता मात्र चांगला चेंडू आहे, लिडिंग एज बॅटची घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय, ऐकणारे नाहीये, थांबणारे नाहीये, चेंडू करतोय पाठीमागच्या दिशेला, येतोय इथे मात्र 4 धावेसाठी चौकार आणि एक नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चिंतामध्ये अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. बारा चेंडू 20 धावा. समीकरण सोपं आहे. शाळेमध्ये तुम्ही गुणाकार भागाकार वजाबाकी बेरीज हे देखील गणित सोडवले आहेत, परंतु हे समीकरण क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या विकेटवरती कोण सोडवणार? या ठिकाणी मराठवाडी बाणपुरे का कोंडवली कुसगाव? पाहूयात काही येणाऱ्या काळामध्ये क्षणामध्ये आपण पाहू शकाल. परंतु इथे गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर दीपक सोरगे गोलंदाजी करतो. हे महत्वपूर्ण षटक असणार आहे या टीमसाठी. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला. चेंडू आउट ऑफ द पार. सीमारेषे पार. फरार. 4 धावांसाठी एक लाजबाब चौकार पाहायला मिळतोय. चिंतामणी याच्या बॅट मधून एक संघर्षाचा चौकार पाहायला मिळतोय. पहा एक चौकार आलाय जरूर. अतिशय चांगली फलंदाजी चिंतामणी एका दिशेने खिंड मात्र लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि समोर गोलंदाज आपण पाहिलं तर दीपक यांच्यावरती एक मोठा इथे देखील लाजबाब लाजबाब लाजबाब. लांबच लांब लांबच लांब. नेत्र दीपक डोळ्याचं पान फेडणारा हा षटकार टाइमावरती आलाय. चिंतामणी याच्या बॅट मधून अफलातून फटका. या ठिकाणी सेट ऑन फायर. गोलंदाजाला करतो या ठिकाणी घायल. चिंतामणी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार आलाय. 10 धावांचं अंतर कापलंय. सपाट्याने 10 धावा टीमच्या खात्यामध्ये जमा करताना डिपॉझिट करताना पाहायला मिळतोय. हा देखील चांगला चेंडू होता. बॅटची लेडिंग एज घेऊन चेंडू पाठीमागे चाललाय. एकेरी धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द पाहायला मिळत आहेत. आणि बघता बघता या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 33 या धावसंख्येवरती. पहा षटक थोडंसं महागडं ठरलंय. मी म्हटलं होतं हे षटक महत्वपूर्ण षटक टाकावं लागेल दीपक सोरगे यांना. आता मात्र हा देखील फटका लाजबाब आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू अगदी सीमारेषेकडे चाललाय. क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून चाललाय. सीमारेषे पार येतो या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय आता मात्र 8 चेंडू आणि धावा करायच्या त्या मात्र 3 धावा. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण होतं. हा देखील फटका चांगला आहे. लीडिंग एज घेऊन पाठीमागे चेंडू चाललाय. हळूहळू सीमारेषे पार. विजयाचा चौकार या ठिकाणी कोंडवली आणि कुसगाव टीम जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय मॅच जिंकले आणि चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी फलंदाजांचं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते मात्र चिंतामणी यांनी. नक्कीच या ठिकाणी संतोषदादा देसाई आपण या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आम्ही रजा घेतो. आपल्या स्पर्धेसाठी आमच्याकडून खूप खूप सारा मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू सो मच.